नमस्कार फ्रेंड्स, माय सेल्फ तक्ष चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाळासाठी आपल्याकडे कोणत्या गोष्टी असायलाच पाहिजेत. आपण जर मार्केटमध्ये गेलो तर बाळासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू, भरभरून वस्तू आपल्याला दिसतात. पण आपल्याला नेमक्या कोणत्या हव्या, मोजक्याच वस्तू आपण ज्या घेतल्या पाहिजे बाळासाठी, ते मी तुम्हाला पूर्णपणे अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्या आपल्या बाळाला रोज वापरात येणाऱ्या अशा वस्तूंविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. आपण जर खरेदी करायला गेलो तर सगळ्याच गोष्टी आपल्याला कमी पडतात, हे आपल्याला माहीतच आहे. बेबी रिलेटेड खूप प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आता नवनवीन येत आहेत. पण आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची हे सुद्धा आपल्याला समजायला हवे. कारण बाळाचं असं असतं की आपण घेतल्यानंतर काही काळापर्यंतच त्या गोष्टी उपयोगी पडतात. त्याच्यानंतर त्या गोष्टीचा वापर बंद होतो, बाळ जसं जसं मोठं होईल तसं तसं. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की मोजक्या वस्तू ज्या की बाळासाठी अत्यावश्यक आहे आणि त्या पाहिजे प्रत्येक मम्माकडे, त्या बाळाला खूप उपयोगी पडतात. अशा गोष्टींविषयी माहिती हवी असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नंबर 1, मॅट्रेस प्रोटेक्टर, जे की आपण बाळाला बेडवर लावण्यासाठी मी घेतलेलं आहे. माझ्या बेडवर लावण्यासाठी, कारण रात्री किंवा आपण बाळाला थोड्या वेळासाठी जरी विदाऊट डायपर बेबीला बेडवर ठेवल्यानंतर बाळ कधी शिवसू करेल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून एक ऑनलाईन बेस्ट असं मॅट्रेस प्रोटेक्टर आपल्याकडे असायलाच हवे. आपण जरी म्हणतो की आपण ड्रायशीट वगैरे टाकू, पण कामाच्या घाई गडबडीत होत नाही आपल्याकडनं. आपण डायरेक्ट बाळाला तसंच ठेवतो आणि नेमकं त्याच वेळेत बाळ सू करून ठेवतं आणि आपली जी मॅट्रेस असते ती खराब होण्याची शक्यता असते. इतकी मोठी मॅट्रेस आपण वाळवू पण शकत नाही आणि तिला उचलू पण शकत नाही. म्हणून याच्यापेक्षा बेटर आहे की आपण आपल्या मॅट्रेसला वरून प्रोटेक्टर लावलेलं कधीही चांगलं. तर त्याच्यामध्ये ऑनलाईन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मॅट्रेस प्रोटेक्टर बघायला भेटतील. मॅट्रेसमध्ये आपण असं लावून देऊ शकतो त्या इलास्टिकच्या मदतीने. खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे, कडकड वगैरे याचा आवाज पण येत नाही, कॉटनचं आहे. तर नक्कीच तुम्ही हे घेऊ शकता तुमच्या मॅट्रेससाठी. नंबर 2 आहे बेबी कॅरियर. हे नवजात बालकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बाळ एकदम छोटंसं असतं आणि त्याला हँडल करायला आपल्याला जमत नाही, आईला पण जमत नाही. आपण आपल्या मोठ्या व्यक्तींच्या, आईच्या, आजीची मदत घेऊन त्याला हँडल करतो. पण आईला हँडल करता येईल असं नाजूकसं बाळ या बेबी कॅरियरमध्ये आपण ठेवू शकतो आणि कुठेही इझिली कॅरी करू शकतो. आणि बेबीला फिडिंग करण्यासाठी पण खूप सोपं आहे या कॅरियरच्या मदतीने. मी घेतलेला आहे, तुम्ही पण घेऊ शकता तुमच्या बेबीसाठी. नंबर 3, जी की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेबी वॉर्डरोब. आता तुम्हाला वाटत असेल की हे कशाला हवं आहे, आमच्याकडे ते एक मोठं कबड आहे आणि मी त्याच्यात बाळाचे कपडे ठेवू शकते. नाही, परंतु बेबीचे कपडे इतके छोटे छोटे कपडे असतात, आपण आपल्या कपड्यांसोबत जर ते कपडे ठेवायचा प्रयत्न केला तर ते सापडत नाही. त्याचे वेगळे जरी ठेवले तरी पण सापडत नाही. म्हणून आपल्याला सोपं जाईल असं एक छोटंसं वॉर्डरोब ऑनलाईन भेटतं, ते नक्कीच तुम्ही घ्या. मी पण घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बाळाचे छोटे छोटे कपडे वेगवेगळे घड्या करून ठेवू शकतो. जसे की त्याचे टोपी, सॉक्स कुठं ठेवायचे, छोटे छोटे शर्ट्स वगैरे, पॅन्ट वेगवेगळे आपण पद्धतशीरपणे लावून ठेवू शकतो. ते बाळासाठी खूप उपयोगी आहे. नंबर 4 आहे बेबी कॅरियर बॅग. आता तुम्ही म्हणाल आताच बेबी कॅरियर सांगितलं आणि परत ही बेबी कॅरियर बॅग कशासाठी हवी आहे? तर हो, ही हवी आहे. बाळ जेव्हापासून बसायला सुरुवात करतं तेव्हापासून आपण बाळाला बाहेर घेऊन जायला सुरुवात करतो आणि जेव्हा आपण त्याला उचलून घ्यायचं म्हटलं तर साहजिकच आहे, बाळाचं वेट जास्त असतं आणि आपण गर्दीच्या ठिकाणी जाताना बाळाला उचलून घेणं पॉसिबल नसतं. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला बेबी कॅरियर बॅग एकदम कम्फर्टेबल आहे. आपण ती समोरून लटकू शकतो. त्याला व्यवस्थित अरेंजमेंट्स दिलेली आहे की कसं बाळाला बसवायचं आणि कसं बाळाला बटन्स वगैरे करून पॅक करायचं. एकदम छान बॅग आहे ही पण तुमच्याकडे असायलाच हवी माझ्या मते. आणि आपली शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे डायपर बॅग. हो, डायपर बॅग म्हणजेच एक छोटीशी बॅग भेटते ऑनलाईन. आता मार्केटमध्ये नवीन जशी बाळाच्या याच्यानुसार नवीन प्रोडक्ट तयार होतात तशीच ही बॅग पण तयार केली गेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळे या बॅगमध्येच खूप सारे पॉकेट्स असतात. याच्यामध्ये आपण बाळाचे डायपर्स, बॉटल्स, सोप, नॅपकिन्स सगळं कॅरी करू शकतो आणि वेगवेगळे पॉकेट्स असल्यामुळे इझिली अरेंज करू शकतो. म्हणजे आपण जर एकच मोठी बॅग ठेवली तर आपल्याला सापडायला खूप मुश्किल होते. म्हणजे तुम्हालाही माहीत असेल की आपण कुठे बाहेर गेलो आहे गर्दीच्या ठिकाणी, अर्जंटमध्ये बाळाने सू केली किंवा त्याचा नॅपकिन हवा आहे, तर एका बॅगमध्ये काहीच सापडत नाही, सगळ्या गोष्टी एकत्र होतात. अशा परिस्थितीमध्ये ही जर बॅग आपल्याकडे असेल तर ही खूपच उपयोगात येते आणि मी पण हीच बॅग
खूप छान आहे ही बॅग कॅरी करण्यासाठी आणि मला खूप आवडली म्हणून मी ही यूज केली आणि तुम्हालाही सजेस्ट करत आहे मम्मांना सगळ्या. तर नक्कीच ही बॅग तर नक्कीच घ्या तुम्ही. हे सगळ्यात माझ्या आवडीचं प्रोडक्ट आहे ही डायपर बॅग, जी की सगळ्या मम्मांकडे असायलाच हवी. या सगळ्या वस्तू आपल्याकडे असायलाच हव्या मला तरी वाटतं आणि माझ्याकडे आहेत. तुम्ही पण तुमच्याजवळ असं ठेवायलाच पाहिजे. अशा दृष्टीने मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ आवडला नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये.